नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. काय सांगायचं या लोहार बांधवाच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला? किती वर्ष झाले पाहतात तुम्ही? लहानपणापासून पाहतो 18 वर्षापासून. हो. कशी परिस्थिती, काय बदललं यांचं? काय बदलणार आहे साहेब? लेकर काय खाणार आहे? आता धंदे नाही राहिले, काय नाही राहिले यायला. हा ना. आता कोणी सारा ट्रॅक्टरनं मस्तीनं कामं निघली, यांना काही भेटत नाही. कुऱ्हाडी शिवण, इळे शिव यायच्याकडे काय? यांच्याकडे कोणी पास शेवटतं का, कोणी काय तिकास का कुदळ काहीच नाही. फक्त खुरपेन इळे यायला काय जगणार आहे ते लोक? याजवळ गुंठा नाही, काय जगणार आहे ते? हे आपल्या भरोश्यावर जगून राहिले, यांचं काय खरं आहे? बरोबर आहे. ठीक आहे सर. काय सांगणार सरकारला? काय सरकारनं काही द्यावत ना, काही यांना थोडीशी काही मदत करावं. पोहायचे काय धंदे बंद झाले तर थोडीफार काही मदत करावं यांच्यावर. काय सांगणार तरुण म्हणून लेकराबद्दल? आम्ही आता लहानपणापासून पाहतो त्याला पहिले ना बैलगाड्या घोड्यावर यायचे, इथं कामं करायचे, 5 रुपये 10 रुपये असे द्यायला भेटायचे. पण आता काय सगळी योजना निघली, मशिनरीने कामं व्हायला लागली, त्याला आता काही भेटत नाही. सरकारनं त्याच्याकडे थोडंफार काहीतरी पाहायला पाहिजे. घरकुलं हे ते. आता एवढं ऊन झालंय, याच्यात कामं करावं लागतं त्याला. जाळे तिकडे जाळात काम करावं लागतंय उन्हामुळं. त्याच्या तब्येती पाहा सगळी काळी डग पडलेली आहेत. काय करणार आहे? सरकारनं काहीतरी करायला पाहिजे त्याच्याकरता. महाराष्ट्राला असंच वाटतं की या गरिबासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांचं चित्र पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनाला पाझर फुटतो, दगडालाही पाझर फुटेल अशी परिस्थिती आपण आजच्या बोलबिंदास बोलच्या माध्यमातून दाखवलं आहे. या परिस्थितीबद्दल एक देवेंद्र फडणवीस सरकार काय भूमिका घेणार याकडे देखील आपलं सगळ्यांचं लक्ष पहिल्यापासूनच लागलेलं आहे. परंतु निर्दयी सरकार या लोकांच्या भावना जाणून घेईल का, या मात्र आशावादच आपण व्यक्त करू शकतो. इथे थांबूया. जय जवान, जय किसान, जय संविधान, जय धनेश्वर. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपण देशाला महासत्ता बनवण्याची पार बेंबीच्या डोटापासून आरडाओरड करत असतो. देश पार प्रगतीपथावर गेलाय, मंगळावर जायचंय अशी भाषा करता. ज्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिलं, तोच समाज आज वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या झालं अशी भटकंती करतोय. आपण ही उद्याची भविष्य आहेत, या देशाचा आधारस्तंभ आहे. आणि हा आधारस्तंभ कशा पद्धतीनं या ठिकाणी बाप ही अशाच अवस्थेत जगला, आजही अशाच अवस्थेत जगला आणि हेही पण त्याच अवस्थेत जगणार. वर्षभरामध्ये कमीत कमी 150 गावाला भटकंती करणे, भेटेल ते खाणे. आणि ही जी हातोड्याची फटके बघताय, ही दनादन पूर्ण आतडी एका ठिकाणी येतात आणि पूर्ण ही दृश्य आपण दाखवतोय सगळ्यांना. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील मोजे वजर सरकटे या गावी आलेलो आहे आपण आता. आणि या गावामध्ये वस्तुस्थिती पहा, हा लोहार समाज आहे. आरक्षणासाठी अनेक मोर्चे आपण अनुभवलेली आहेत. आरक्षण भेटावं म्हणून अनेकांनी प्राणाच्या आहुती दिल्यात. आणि ज्या बाबासाहेबांनी राज्यघटना दिली, राज्यघटनेमध्ये भटकंती करणाऱ्या या लोकांचं भविष्य घडलं गेलं पाहिजे. वर्षानुवर्ष चालू असलेला हा वनवास, आपण रामाचा 14 वर्ष वनवास आपण ऐकलेला आहे रामायणाच्या माध्यमातून. परंतु यांचा वनवास 14 वर्ष नाही, 1400 वर्ष झाले आहेत. यांचा वनवास संपेना झाला आहे. आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मी घर देणार आहे आणि गरिबी हटवचा नारा इंदिरा गांधीपासून आपण ऐकत आलो आहे. खऱ्या अर्थानं गरिबी हटली आहे का? आणि आपले विश्वगुरू नरेंद्र मोदी म्हणतात की 60 वर्षात जे काँग्रेसने केलं नाही ते आपण 12 वर्षात करून दाखवलं आहे. मग 12 वर्षात तुम्ही करून दाखवलं तर या गरिबांच्या वरती 12 वाजलेले आहेत. आयुष्याचं 18 विश्व दारिद्र्य आहे. आपण हे बाबा आहेत, बाबाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात आपण. किती वर्ष झाले काम करताय? वयाच्या किती वर्षापासून? हां घ्या बोला. झाला 60-65 वर्ष. 60-65 वर्ष झाले. हो. हातात हातोडाच आहे? हातोडाच आहे. सकाळी किती वाजेपासून हातोडा? सकाळी 7 वाजल्या बस, साध्याकडे 6 लोक. 6 पर्यंत. हो. हात हातोडा आहे. हो. तुमचे वडील काय करायचे? हेच करायचे. हो. घरात नोकरी किती जणांना मिळाली? एकाला नाही. एकाला नाही. योजनेचा लाभ किती जणांना मिळाला? नाही. कुणालाच नाही. मग आता तुमचा मुलगा करते काय? हेच आहे ना मुलगा हेच काम करतो. हो. एक वर्षामध्ये हो. किती गावाला भेटी देत असतात काम करण्यासाठी? गणतच नाही त्याची. गणतच नाही. आता जून महिना सुरू झाला. हो. पाऊस आहे. हो.
आणि काम तर करावं काम तर लागतंय, करावं पोट लागतं. आहे. पोट आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हो. पाऊस जर आला हो. रात्रीला हो. तर मग रात्र कशी काढावं लागते? कशी करावं रात्री रात्री हाप करू आम्ही हापकले शितूड आलते मग हो, हो पोटात गोळा उठतो हा गोळ्यामध्ये भिजलं असतं सगळं सगळं. हा कपासरा सरा अच्छा, हा लेकरं काय सांगणार सरकारला तुम्ही? काय सांगा आता तुम्ही सांगा काय हा? सांगायचं काय सांगायचं काय तुम्हाला लाभ आतापर्यंत नाही? वय झालंय तुमचं 65-70 वर्ष, हो 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 कुठल्याही योजनेचा लाभ नाही. नाही नाही काय वाटतंय सरकारबद्दल तुम्हाला? काय वाटत ही भटकंती संपणार आहे का नाही? वनवास कधी येतो? हो संपणार आहे का वनवास? हो, नाही समज हा? नाही अवघड परिस्थिती आहे. हो वयाचे 65 वर्ष झाले त्या बाबांना. हो वयाच्या 65 वर्षानंतर देखील आवाज जाऊ द्या. हा. वयाच्या 65व्या वर्षी देखील हा खडतर प्रवास संपत नाही आहे. आपण म्हणतो की हे सरकार गरिबांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे, परंतु ही लोक आपण बघताय ना, याची भटकंती वर्षानुवर्ष आहे. आणि कुठपर्यंत हातोडा आहे? आपण हात दाखवूयात. जे हात आपण हात बघितला, या हातानं अनेकांना विळे बनवून दिलेले आहेत, अनेकांना वखर हाणण्यासाठी पासा बनवून दिलेला आहेत. त्या पासाच्या माध्यमातून शेतकरी उदरनिर्वाह करतो, जगाला पोचतो, परंतु ज्याच्यापासूनच उगम होतो शेतीच्या मशागतीचा, त्या उगमकर्त्यांचीच दुरावस्था ही आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हा लोहार समाज पिढ्यानपिढ्या झालं याच संकटाच्या चक्रीवात अडकलेला आहे. तेच जीवन, तोच वनवास, तेच दिवस. यांच्या वाटेला सुख कधी आहे माहिती नाही आहे. फक्त यांनी 5वीला पुंजलेलं आई वडिलांनी जन्म दिल्यानंतर जे दारिद्र्य होतं, 18 विश्व दारिद्र्य, ते विश्व दारिद्र्य संपायला तयार नाही आहे. ही निरागस लेकरू आहे. कितवीला आहे बाळा तू? हां, ही छोटी आहे दीदी. हां, 3रीला आहे. काय शिकायचं आहे तुला बाळा? काय व्हायचं आहे? काय व्हायचं तुला? असं फिरताना काय वाटतं बाळा? शाळा बुडते तुझी? शाळा चालू नाही पण आहे. बरं, शाळा चालू झाल्यावर काय वाटतं? इकडं आजोबा वडील इकडं बाहेर असतात, तू घरी असते किंवा शाळा, तर काय आठवण येते वडिलाची, आईची? हां, काय वाटतं? हां, काय व्हायचं तुला? पोलीस. हां, पोलीस. पोलीस व्हायचं? अरे कायदा फार बेकार झाला रे. तुझे पोलीस होईपर्यंत शिक्षणाला पैसा कसा खर्च करणार? आई वडील शिकवणार कसं? हां, जिद्द आहे तुझी, होऊन दाखवायचं पोलीस. मग भारत माता की जय म्हण एकदा, म्हण म्हण ना, भारत माता की. हां, लाजू नको ना. पोलीस व्हायचं ना तुला? जय हिंद नाही म्हणतायत? जय हिंद म्हण जोरात, लागते. हां, आपण या ठिकाणी काही नागरिक आहेत. ही मुलगी पण आहे निराग. तू कितीला आहे बाळा? शाळेत नाही. शाळेत नाही? शिकलीच नाही? शिकायची इच्छा होती? काय व्हायचं शिकायचं होतं? हां, काय व्हायचं होतं? काय व्हायचं होतं तुला? काय नाही. शाळा कशामुळे नाही शिकता आली तुला बाळा? आई बापांना नाही टाकलं. जोरात बोल ना जरा. आई बापांना नाही टाकलं शाळेत. आई बापान शाळेत नाही टाकलं? स्वप्न अपूर्ण राहिलं का मग? हं? हृदय भरून येतं. परिस्थिती माणसाला किती विचार करायला लावते. या लेकराला शिकायचं होतं, आईवडिलांनी शाळेत टाकलं नाही. आईवडिलाची चूक नाही आहे. तीचभर पोटाची खळगी भरणं फार भयावह असतं. आणि ही भटकंती त्यांना गावोगावी करावी लागते. आणि भटकंती करावी लागते म्हणून नेमकं टीशी टाकावी कुठं, आधार कार्ड बनवावं कुठलं, हा प्रश्न आईवडिलांच्या डोळ्यासमोर होता. आणि कदाचित तो प्रश्न डोळ्यासमोर असल्यामुळे वर्षभरात 365 दिवस दर कोस दर मुकाम या कुटुंबाला करावा लागतो. आणि कदाचित त्यामुळंच या लेकराला शाळेत आईवडिलांनी टाकलेलं नाही आहे. आणि त्या मुलीची स्वप्न जी काही होती, आतीला जाणवत आहे की मी शाळा शिकली असते तर काहीतरी अधिकारी झाले असते, कुठेतरी नोकरीला लागले असते, आणि माझ्या आईवडिलांनी जी भटकंती सुरू केलेली आहे याचा वनवास आम्ही संपवला असता. परंतु काय करणार, सरकार कुठलंही असो, फक्त स्वतःच मोठं व्हायचं, नेता मोठा करायचा, कार्यकर्ता मोठा करायचा, आणि जो 18 विश्व दारिद्र्य घेऊन जन्माला आलेला समाज आहे, मग कुठल्याही जातीतला असो, तो समाज आहे त्या परिस्थितीमध्ये ठेवायचा आणि फक्त मताची सौदेबाजी वेळेवर त्यांच्यासोबत करायची, एवढंच या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे. आपण ही दिदी आहे,
काय दीदी वाटतंय तुला हे भटकंती करताना रोज इकडं तिकडं धावपळ करताना? हां, काय वाटतं बाळा? काय नाही. हां, बोलायला तिच्याकडे शब्द नाही आहे, कळत नाही आहे काय बोलावं म्हणून कुणाशी. हां, दादा इकडे या. तर तुम्ही इथं काम करता, हां, इथं काय वाटतं, शिक्षण घेतलं का तुम्ही? शिक्षण नाही घेतलं, मुलीचं आता शिक्षण चालू आहे. बरं, कवर घेणं आम्ही. एक मुलीला तर ॲडमिशनच नाही केलं. एक मुलीला ॲडमिशनच केलं नाही. कशामुळं हे नाही केलं ॲडमिशन? असंच काय परिस्थितीची गरिबी आहे. गरीबी? हे गावगावी हिंडतो आम्ही, हां हां त्याच्यामुळे ॲडमिशन नाही, हां, काय नाही, शिक्षणच नाही. शिक्षणच नाही. लहानपणापासून हेच काम करत आले हो, आयुष्याच्या याच्यात. आयुष्याच्या ह्याच्यात. बरं, आपण काही साहित्य आणलेलं आहे, इकडे गेले बा. आपण ते साहित्य या मुलींना आपण बिस्किट आणलं आहे. हे दीदी, हे बिस्किट आहेत. मित्र, आपण मोठे माणसं नाही आहेत, परंतु माणुसकी मोठी आहे आपल्यामध्ये आणि दिल दर्या आहे आपलं, आणि दरेकरच आडनाव आहे आपलं. त्यामुळं या दीदीला बिस्किट 8 दिवस तरी किमान पुरले पाहिजे अशा पद्धतीने बिस्किट आणले आहेत. आणि विशेष करून ही एक थंड सिप्पे ते बाळा, घे रे. एक स्माईल दे बेटा बाळा. दीदी एक हास, एक छानपैकी तू हास एक. हसू आहे. हे भैयाला पण थंड दिलं आहे आपण आता इथं. काका थंड प्या. आपण उन्हाळा आता इतकं तापतंय, पाऊस नाही पडला, आता जून सुरू झालेला आहे, परंतु या ठिकाणी इतकं ऊन लाई करतंय आणि मध्ये पूर्ण ते लोखंड वितळावं लागतं आणि त्यावेळेस त्याला आकार दिला जातो. मग कुठलेही वेगवेगळे जमिनीशी निगडीत मशागत करण्याचे जे साहित्य असतात ते साहित्य यातून पिळदार त्याला आकार दिला जातो, परंतु आकार देणाऱ्यालाच आकार उरलेला नाही, त्याच्या जीवनाचाच आकार होऊन बसलेला आहे. या ठिकाणी आपण पाहताय. किती वर्ष झाले तुम्ही या गावात पाहताय यांना? बरेच वर्ष झाली. कधी लहानपणापासून का कधीपासून? लहानपणापासून. लहानपणापासून. असंच दिसतं तुम्हाला कधी? हो, अशाच गाडी ते असंच कारभार द्यायच्या ना. हा ना. बरं, काय सांगायचं तुम्हाला? असेच बरेच काही वर्षापासून काम करतात, पोट जगतात. परिस्थिती नाजूक असल्यामुळे छोटी छोटी मुलं घेऊन सुद्धा हे कामं करतात. बरं, आपण काही किराणा साहित्य आणलंय, द्या या बाबांना. विशेष करून तेलाची बॅग कमी वापरा, खाद्यतेल कमी वापरा. त्यामुळे आपण ईश्वरगुरूंनी सांगितलेल्या सल्ल्याचं बिलकुल अनुकरण करणार नाही. आपण ही तेलाची बॅग दिली आहे, फॉर्च्यूनची, घ्या बाबा. आणि हे किराणा छोटं मोठं साहित्य दिले, काय नाही, 500-1000 रुपयाचंच दिले आपण, इतके मोठे नाही आहेत, छोटेसे आहोत आपण या ठिकाणी. काय सांगायचं आहे, किती वर्ष झाले इथं पाहता येणार? मला 25 वर्ष झालेत. हां, तर मला जसं कळतंय तसं ते इथं वारंवार येत राहतात. बरं, काय वाटतं लेकराकडे बघून या? फार नाजूक परिस्थिती आहे त्यांची. त्यांच्याकडे बघून जरा क्यू येते, तर त्यांना पाणी गिनी असलं लागत असलं की आपण देतोय. देता का? हा, माणुसकी आहे. माणुसकीमुळं. हा ना. हा, शेतीतल्या अवजाराचं काम करून घेता? हा घेतो ना. शेतीतले 5-6 गिसा शिवटून घेतोय. उन्हात आणा त्याचं काम चालूच राहतोय. चालू राहतं. हा, यांचा वनवासाबद्दल सरकारला काय सांगणार आहे? सरकारनं त्याला काही हे द्यावं, योजना द्यावं, काही त्यांची मदत करावं. हां, पाहताय आपण गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात. काय सांगायचंय तुम्हाला? काय नाही, असं आहे, शेतकऱ्यासाठी येते ते, हां शेतकऱ्याचे कामं करते. हां उन्हात मरणाचा इस्तो असतो जवळ, इस्त्याजवळ ठोकठाक लोखंड लाल करून ठोकणं म्हणजे सोपं नाही. पण आहे, आपण उन्हात उभं राहू शकत नाही, भरावू शकत नाही. ते जाळाजवळ काम करतात. हां जाळ त्याच्या खेटूनच असतो 1-2 फुटावरच, हां आणि लाल तापलेलं ते ठोकतात वरून, म्हणजे जोक नाही, ते लय भयंकर आहे उष्णतेमध्ये. काय वाटतं यांच्या लेकराकडे पाहून? लेकराकडे पाहून गंज काळजी येते, पण ते विलाज नाही ना आता. हां, विलाज नाही, ते विलाज नाही. काय सांगणार सरकारला? सरकारचे मावशी योजना थांबा द्यायला इकडे. पाहिजे. हां? नाही, काय सांगणार या लोहाराबद्दल? किती वर्ष झाले पाहता तुम्ही यांचं आयुष्य? गरिबी गरीब सरायचंच आहेत ना आता, त्याचीच काय सगळ्या लोकांच्याच गरीबी आहेत. हां हा, एक तुम्ही लागलात सांगा. हं. बघताय आपण या पद्धतीनं हे आयुष्य आहे आणि आपण माध्यमातून ही वस्तुस्थिती दाखवली आहे. जिथं जाईल तिथं आपल्याला ज्यावेळेस अशी परिस्थिती दिसते त्यावेळेस आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि अवघड परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलली पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थानं एक विजय थलापती या महाराष्ट्राला लाभणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत या महाराष्ट्राला विजय थलापती लाभणार नाही, या ज्या भटकंती करणाऱ्या जमाती आहेत तोपर्यंत अशा चालत राहणार आहेत. बघता की अशा पद्धतीनं आयुष्य आहे, हे अशा पद्धतीनं हा जाळ आहे, उन्हाचा पारा आहे, सूर्यप्रकाशाकडे आपण पाहू शकत नाही आणि हे या ठिकाणी दृश्य दाखवू शकत नाही. अशा द्विधा मनस्थितीमध्ये टीजभर पोटाची खळगी फार भयंकर असते, भूक फार भयंकर असते आणि ती भूक माणसाला काय काय करायला लावते याचं वास्तव आपण बिंदास बोलच्या माध्यमातून दाखवतो आहे. हे आयुष्य यांच्याच वाट्याला नाही, अनेकांच्या वाट्याला आहे
आणि हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं अधोगतीकडे आहे, प्रगतीकडे नाही आहे. आणि जोपर्यंत या वंचित शोषित पीडित आदिवासी भटकंती करणाऱ्या जमाती खऱ्या अर्थानं विकासाच्या प्रवाहाकडे येणार नाहीत तोपर्यंत भारत देश हा विकसनशील व महासत्ता कधीच होणार नाही. आणि मंगळावरच्या गोष्टीची गप्पा मारणाऱ्या आणि आपल्या ईश्वरगुरू विदेशात दौऱ्या करण्यामध्येच मग्न आहेत. खऱ्या अर्थानं देशभरामध्ये हे एकच चित्र नाही तर लाखो करोडोचे चित्र जी आहेत ती फक्त आज जशा परिस्थितीमध्ये जगत आली तशीच जगत आहेत. आणि त्याची परिस्थिती कधी बदलणार आहे याबाबत मात्र विचार करणे कमीच पडेल. काय वाटतं या लोहार समाजाबद्दल तुम्हाला? अरे हे काय आता शेतीची अवजारं बनवावं लागते, इथं जाळ चालू आहे, त्याची काय अवस्था आहे, राहते तिथं हे करते, याच्याकडे काय काय लक्ष द्यायला पाहिजे, सरकारनं काहीतरी पाहायला पाहिजेत. हा किती वर्ष झाले पाहता यांना तुम्ही? आता हो बापा या मला आता जसं कळते तसं येते बाबा आमच्या गावात हा ना? हो. बर, किती वर्ष झाले पाहताय तुम्ही यांना? यांना तरी 9-10 वर्ष झाले पाहतो आम्ही. बर, काय सांगायचं या परिस्थितीत? हे अशी अवस्था सरकारनं थोडं ध्यान द्यायला पाहिजे यांच्यात. हा ना? काय सांगायचं या लोहार बांधवाच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला? किती वर्ष झाले पाहतात तुम्ही? लहानपणापासून पाहता? लहानपणापासून पाहतो 18 वर्षापासून. हो. कशी परिस्थिती, काय बदलली यांचा? काय बदलणार आहे साहेब? लेकर काय खाणार आहे आता? धंदे नाही राहिले, काय नाही राहिले यायला. हा ना? हा आता कोणी सारा ट्रॅक्टरनं मशिनरीनं कामं निघली, यांना काही भेटत नाही. कुऱ्हाडी शिवण इळे शिव याच्याकडे काय यांच्याकडे कोणी पास शेवटतंय का, कोणी काय का थिकास का कुदळ काहीच नाही. फक्त खुरपेन इळे यायला काय जगणार आहे ते लोक? याजवळ गुंठा नाही, काय जगणार आहे ते? हे आपल्या भरोश्यावर जगून राहिले, यांचं काय खरंय? बरोबर आहे. ठीक आहे सर. काय सांगणार सरकारला? काय सरकारनं काही द्यावत ना, काही यांना थोडीशी काही मदत करावं. व्हायचा काय धंदे बंद झाले तर थोडीफार काही मदत करावं यांच्यावाली. काय सांगणार तरुण म्हणून लेकराबद्दल? आम्ही आता लहानपणापासून पाहतो त्याला पहिले ना बैलगाड्या घोड्यावर यायचे, इथं कामं करायचे, 5 रुपये 10 रुपये असे द्यायला भेटायचे. पण आता काय सगळी योजना निघली, मशिनरीने कामं व्हायला लागली, त्याला आता काही भेटत नाही. सरकारनं त्याच्याकडे थोडंफार काहीतरी पाहायला पाहिजे, घरकुलं हे ते. आता एवढं ऊन झालंय, याच्यात काम करावं लागतं त्याला, जाळे तिकडे जाळात काम करावं लागतंय उन्हामुळं. त्याच्या तब्येती पावा सगळी काळे डग पडलेले आहेत. काय करणार आहे? सरकारनं काहीतरी करायला पाहिजे त्याच्याकरता. महाराष्ट्राला असंच वाटतं की या गरिबासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांचं चित्र पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनाला पाझर फुटतो, दगडालाही पाझर फुटेल अशी परिस्थिती आपण आजच्या बोलबिंदास बोलच्या माध्यमातून दाखवलंय. या परिस्थितीबद्दल एक देवेंद्र फडणवीस सरकार काय भूमिका घेणार याकडे देखील आपलं सगळ्यांचं लक्ष पहिल्यापासूनच लागलेलं आहे. परंतु निर्दयी सरकार या लोकांच्या भावना जाणून घेईल का, या मात्र आशावादच आपण व्यक्त करू शकतो. इथेच थांबूया. जय जवान, जय किसान, जय संविधान, जय धनेश्वर. पाहत रहा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.